तुकाराम मुंढे एफडीएचे आयुक्त झाल्यापासून राज्यात धाडीवर धाडी सुरू आहे। जर कुठे भेसळयुक्त दूध पनीर आढळलं तर तुकाराम मुंढे थेट कारवाई करताना दिसत आहेत। राज्यातील काही हॉटेल्समध्ये अस्वच्छता आणि गैरप्रकार आढळल्यानं ते थेट सीलच करण्यात आले। गुटख्याचा विळखा दूर करण्यासाठी तुकाराम मुंढेंनी थेट गुटखा माफियांवर मकोका लावण्याचे आदेश दिले। त्यांच्या या आदेशाचा सामान्य जनतेला फायदा होताना दिसतोय। राज्यातील गुटख्याचा विळखा आता कमी होताना दिसतोय। मात्र तुकाराम मुंढेंच्या या आदेशाचा गैरफायदा लोकांचं रक्षण करणारे पोलीसच घेताना दिसतायत। नाशिकमध्ये पोलिसांनी एका विक्रेत्याला थेट गुटखा तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत लाच मागितली। या घटनेमुळे गुटखा माफियांवर मकोका लावण्याच्या आदेशाचा कसा गैरफायदा सुरू आहे हे समोर आलंय। या व्हिडिओतून पाहूयात नाशिकमध्ये नेमकं काय घडलंय। पोलिसांनी व्यापाऱ्याकडून किती रुपयांची मागितली लाच। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। राज्यातून गुटखा पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी आणि गुटखा माफियांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे राज्यातील अवैध गुटखा उत्पादक, पुरवठादार आणि वाहतूकदार अशा संघटित टोळ्यांवर थेट मकोका लावण्याचा कडक आदेश देणार असल्याचं म्हटलंय। पूर्वीच्या अन्न सुरक्षा कायद्यानुसार आरोपींना सहज जामीन मिळायचा आणि ते पुन्हा हा अवैध धंदा सुरू करायचे, परंतु आता मकोका लागल्यानं गुटखा तस्करांना सहज जामीन मिळणं अशक्य होणार आहे। केवळ लहान टपरी चालकांवर कारवाई न करता या धंद्याला आर्थिक रसद पुरवणाऱ्या सर्वांवरच कारवाई होणार आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या मोठ्या गुटखा किंगमध्ये कायद्याची भीती निर्माण करणं आणि राज्यातून गुटखा कायमचा हद्दपार करणं हाच या धडक निर्णयाचा मुख्य हेतू असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। मात्र तुकाराम मुंढेंनी चांगल्या कामासाठी जरी हा आदेश दिला असला तरी त्याचा आता गैरवापर सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय। तक्रारदार गुजरातमधील सुतारपाडा या गावचे रहिवासी, ते चिकनचा व्यवसाय करतात। महाराष्ट्रातून कोंबड्यांची खरेदी करून कारनं गुजरातला ने-आण करतात। ते अशाच प्रकारे कोंबड्या खरेदी करून जात असताना त्यांना वांगणी परिसरात पेठ पोलीस ठाण्याचा अंमलदार संशयित मनोज गायकवाडनं अडवल्याची माहिती आहे। गाडीत कोंबड्या असल्याचं दिसत असताना देखील पोलिसानं त्यांना धमकी दिली की तू गुटख्याची अवैध तस्करी करतोयस, तुझ्यावर गुन्हा दाखल करतो। पोलिसानं धमकी दिल्यानंतर व्यापाऱ्यानं पोलिसाला समजावून सांगितलं। व्यापाऱ्यानं पोलिसाला चिकन व्यवसायाची सर्व सविस्तर माहिती दिली, कागदपत्र दाखवली, पण संशयित गायकवाडनं मात्र काहीही ऐकून न घेता गुन्हा दाखल न करण्यासाठी 60,000ची लाच मागितली। तू बंदी असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करतोयस, तुझ्या चिकनची वाहतूक करणाऱ्या गाड्या देखील अवैधरित्या वाहतूक करतायत। तुझ्यावर गुन्हा दाखल करायचा नसेल तर तुला मला पैसे द्यावे लागतील। तुझ्या घरच्यांचे पेठ तालुक्यात चांगले नाव आहे, तुझ्यावर गुन्हा दाखल केला तर त्यांचीही इज्जत जाईल असं सांगून पोलिसानं त्या व्यापाऱ्याला धमकावलं। व्यापाऱ्यानं धमकीला घाबरून 60,000 रुपये देऊन टाकले। त्यामुळे पोलिसाची लालसा वाढली। त्यानं व्यापाऱ्याकडून अधिक पैसे लुटण्याचं ठरवलं। पोलिसानं व्यापाऱ्याला 5 जुलै रोजी फोन करून पुन्हा पैशांची मागणी केली। यापुढे कोंबड्यांच्या गाड्या सुरळीत पुढे जाऊ देण्यासाठी आणि कुठलीही पोलीस कारवाई न करण्यासाठी त्यानं तक्रारदाराला बोलावून थेट 1 लाख रुपयांची लाच मागितली। अखेर मोठ्या तडजोडीनंतर 90,000 रुपये देण्याचं ठरलं। मात्र पोलिसाच्या सततच्या होणाऱ्या या त्रासाला कंटाळून चिकन व्यावसायिकानं थेट नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे या प्रकरणी तक्रार नोंदवली। तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकानं गुप्तपणे नाशिकमध्ये सापळा रचला। ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून 90,000 रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारत असताना संशयित अंमलदार मनोज गायकवाडला पथकानं रंगेहात पकडलं। या संपूर्ण प्रकारामुळे पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांच्या नैतिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। गुटखा बंदीच्या कठोर कायद्याचा धाक दाखवून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना नाहक त्रास दिला जात असल्याचा सूर उमटतोय। कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनून अशा प्रकारे खंडणी वसूल करू लागतात तेव्हा सर्वसामान्य जनतेनं न्याय मागण्यासाठी कुणाकडे जायचं असा सवाल व्यापाऱ्यांकडून केला जातोय। या घटनेमुळे प्रामाणिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं आणि संतापाचं वातावरण पसरलंय।
या लाचखोरीच्या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत नाशिकमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आरोपी अंमलदार कडक कारवाई होण्याची शक्यता आहे। तसंच तुकाराम मुंढेंच्या या महत्त्वपूर्ण मोहिमेला डाग लावणाऱ्या अशा लाचखोर प्रवृत्तींचा शोध घेण्यासाठी पोलीस दलात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते। मकोका सारख्या गंभीर कायद्याचा वापर करून यापुढे कोणत्याही निष्पाप नागरिकाची किंवा व्यापाऱ्याची अडवणूक होणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे। तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकानं अत्यंत गुप्तपणे नाशिकमध्ये सापळा रचत तत्परतेनं केलेल्या कारवाईचं कौतुक होत आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंनी गुटखा माफियांचं कंबरडं मोडण्यासाठी काढलेल्या मकोकाच्या कडक आदेशाची ढाल करून पोलीसच कसं वसुलीचं दुकान थाटतायत हे या घटनेनं चव्हाट्यावर आणलंय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून अशा लाचखोर प्रवृत्तींवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून केली जाते। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।